21 वर्षाची परंपरा, जनतेची अखंड वाटचाल, नवयुग मित्रमंडळ व आमरे कॅन्सर केअर ट्रस्ट यांच्या माध्यमातून माजी नगरसेविका स्नेहा रमेश आमरे, समाजसेवक रमेश आमरे यांच्या पुढाकाराने गेली 2 दशकाहून अधिक काळ सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा आणि आरोग्य क्षेत्रात केलेल्या कार्याची परंपरा 21व्या वर्षात पदार्पण करीत नवरात्रीच्या मंगल प्रसंगी अधिक दृढ झाली आहे। नवसाला पावणारी अशी या देवीची ख्याती असून भाविक मोठ्या श्रद्धेने इथे नवस बोलतात आणि ते नवस पूर्ण होत आहेत। नवयुग मित्रमंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे हे मंडळ सर्व समाजाच्या लोकांना एकत्रित घेऊन चालतं। या मंडळात दररोज वेगवेगळ्या समाजाचे मान्यवर येऊन महाआरती करतात, त्यामुळे इथे एकोप्याचे वातावरण दिसून येतं। त्यामुळे मंडळाचे संस्थापक रमेश आमरे यांच्या विभागात सलोख्याचे संबंध असल्याचं जाणवतं। काल देवीची नवमीची माळ होती। देवीच्या दर्शनाला अनेक मान्यवरांची येथे उपस्थिती लाभली, तर ब्रह्मांड कट्टा वसंत विहार संगीत संध्या येथे संपन्न झाली। यावेळी भक्तिपूर्ण संगीताची मैफिल उपस्थितांना अनुभवता आली, तसेच एक भक्तिमय वातावरण या ठिकाणी निर्माण झाले होते। यावेळेस माजी नगरसेविका स्नेहा आमरे, भाजप ठाणे उपाध्यक्ष रमेश आमरे, सागर आमरे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले। 9वा दिवस आहे, तर नवयुग मित्रमंडळाने जसं आपण कार्यक्रमाची आखणी जी केलेली होती त्याप्रमाणे आज 9व्या दिवशी ब्रह्मांड कट्टा यांना आपण संधी दिलेली आहे। तर ते त्यांच्यातर्फे इकडे आता गोंधळ देवीचा साजरा करणार आहेत, तर तो आपण आणि भोंडला पण त्यांनी त्यांच्याप्रमाणे ते साजरा करणार आहेत। तर मी सगळ्यांना सांगेल की आवर्जून आपल्या या 9व्या दिवशी नवयुग मित्रमंडळाच्या देवीला भेट द्यावी, एवढंच मी सगळ्यांना सांगेन। नमस्कार सर्वांना, नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आणि उद्या दसरा आहे, दसऱ्यामुळे मी ॲडव्हान्समध्ये सर्वांना शुभेच्छा देतो। आज आमच्या इथं ब्रह्मांड कट्टा आणि वसंत विहार मैफिल यांचा एक संगीतमय कार्यक्रम झाला आणि खूप आनंद आहे या गोष्टीचा की आमचे मराठमोळे मातीची लोक आहेत आणि त्यांनी खूप चांगलं संगीत इथं सादरीकरण केलं। या मला खूप आनंद आहे आणि देवीचा गजर त्यांनी एवढा जोरात केला की अंगावरती काटा उठला। असं त्यांनी एक प्रोग्राम करत राहावा आणि आम्हाला नवीन मित्र पुढच्या वर्षी त्यांनी यावं अशी मी त्यांना नम्र विनंती करतो आणि उद्या दसऱ्याच्या त्यांनाही खूप खूप शुभेच्छा देतो। आणि तसेच उद्या महाआरती आहे, तर लोकांना मी आवर्जून सांगतो की आपल्या जे शेतकरी बांधवांचे जे संकट आलेलं आहे त्यामुळे मी मिरवणुकी रद्द केलेली आहे आणि महाआरती आम्ही इथे घेतोय। ते वाराणसीवरून लोक येणार आहेत, त्यांच्या हस्ते इथं महाआरती होणार आहे। ठाण्यात पहिल्यांदा महाआरती आहे ती, त्यांना चांगले दिवस यावे त्यासाठी आम्ही आरती घेतोय। नमस्कार, मी रुजुता देशपांडे, ब्रह्मांड कट्टा वसंत विहार संगीत संस्था या संस्थेची अध्यक्षा। आज नवयुग मित्र मंडळ यांच्यातर्फे नवरात्र उत्सव साजरा केला जातो। या नवरात्र उत्सवात संगीत संध्या सादर करण्याची संधी आम्हाला दिली गेली आणि याकरता मी नवयुग मित्र मंडळाचे संस्थापक सौ स्नेहाताई आमरे आणि श्री रमेशदादा आमरे यांना मनापासून धन्यवाद म्हणते, कारण स्थानिक कलाकारांना वाव देणं हे खूप महत्त्वाचं असतं। मोठमोठ्या कलाकारांचे, सेलिब्रिटीजचे कार्यक्रम हे होतच असतात, परंतु आपल्या परिसरातील स्थानिक कलाकारांना व्यासपीठ देणं, त्यांना त्यांची कला सादर करण्याची संधी देणं हे मला वाटतं खूप मौलिक कार्य आहे आणि याद्वारे आपल्या परिसरातील कलाकार हे लोकांसमोर येतात आणि त्यांना चांगली संधी मिळते। आज आम्ही नवरात्रीच्या या नवमीच्या दिवशी भक्तिगीत संध्या इथे सादर केली। जसं सर्वांना माहीत आहे की 9 दिवस वेगवेगळ्या समाजाचे कार्यक्रम इथे होत असतात आणि आज नवमीच्या दिवशी आम्ही आपली मराठी परंपरा म्हणजे महाराष्ट्राची आपली देवीची भक्तिगीतं इथे सादर केली। त्यात अनेक भक्तिगीतं, अभंग, गोंधळ, जोगवा असे वेगवेगळे प्रकार आम्ही इथे सादर केले आणि मला आशा आहे की रसिक प्रेक्षकांना आमचा हा कार्यक्रम नक्की आवडला असेल। आमचे सर्व गायक कलाकार, वादक कलाकार यांनाही मी मनापासून धन्यवाद देते आणि अशी संधी परत आम्हाला मिळेल अशी अपेक्षा करून देवी मातेला वंदन करते।